नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की काही गुंडे हे राजेशला बेदम मारहाण करू लागतात आणि एक गुंडा बोलतो की माझ्या पैशावर एवढे ऐश करत आहेस, आता जर लवकर मला पैसे दिले नाही तर मी तुला कुत्र्यासारखं तुडवेल. आणि तेव्हा राजेश देखील घाबरलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा ईश्वरीला बोलतो, ईश्वरी लग्न झाल्यापासून तुम्ही घरामध्ये नसले की माझं मनच लागत नाही. ईश्वरी तेव्हा बोलते की आपले लग्न झाले आहे तर मग टिकवावंच लागेल. आणि तेव्हा अर्णव विचारतो की म्हणजे तू कुठे जाणार आहेस. तेव्हा ईश्वरी बोलते माझ्या जाण्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे. तेव्हा अर्णव देखील अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागतो. त्यानंतर आपण पाहतो आजी ही ईश्वरीला बोलते, ईश्वरी आता उद्याच्या कार्यक्रमामध्ये मला थोडी देखील चूक चालणार नाही आणि या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी मी तुझ्यावर टाकते. त्यानंतर आपण पाहतो अंजली ही राजेशला बोलते, उद्या आपल्या घरी दत्तगुरूंच्या पादुका येणार आहेत, त्याचा कार्यक्रम आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका. तेव्हा राजेश देखील मनोमन आनंदित झालेला असतो आणि तो विचार करतो पैशांची नितांत गरज असताना घरामध्ये सोन्याच्या पादुका येत आहेत, मग ही संधी तर आपल्याला सोडायलाच नको. आणि तेव्हा तो मनोमन खूपच आनंदित झालेला असतो. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये कार्यक्रमातील सोन्याच्या पादुका राजेश चोरणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.